तर वाहन चालकांच्या संपाचा भाजी दरावर देखील परिणाम झालेला पाहायला मिळतोय। नवी मुंबईतल्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या दाखल झाल्यात, मात्र भाज्यांच्या दरात 10% वाढ झाली आहे। भाजीपाल्याच्या दरात काल 20 तर आज 10% वाढ झाली। परराज्यातून बाजारामध्ये 20 गाड्या दाखल झाल्यात आणि त्यामुळेच भाज्या महागल्यात। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकार्यानं। संप अखेर मागे घेतल्याने नवी मुंबईतील जे जनजीवन काही प्रमाणात जे विस्कळीत झालं होतं ते आता सुरळीत झालेलं आहे। आपण सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आहोत। आपण पाहू शकतो की वाहतूकदारांच्या संपामुळे काल एपीएमसी मार्केटमध्ये ज्या मोठ्या मोठ्या गाड्या होत्या, जो माल आहे तो परराज्यातून येतो, अर्थात मध्य प्रदेश व यूपी व तसे दिल्लीवरून जो माल येतो तोही आवक काल थांबली होती। मात्र आता सध्या वाहतूकदारांचा जो संप आहे तो मागे घेतल्यामुळे आपण पाहू शकतो की नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये सध्या परराज्यातून ज्या गाड्या येण्यास आता सुरुवात झालेली आपण पाहू शकतो की असंख्य गाड्या आता सध्या मार्केटमध्ये दाखल झालेल्या आहेत व या वाहतूकदाराच्या संपामुळे काल एपीएमसी मार्केटमध्ये जे भाजीपाल्याचे जे दर होते ते 10 ते 20% वाढ त्याची झाली होती। मात्र सध्या जे दर आहेत ते आता 10%वरती चढेच आहे। मात्र वाहतूकदाराच्या संपामुळे नवी मुंबईतील जे सर्वसामान्य त्यांचं जे जनजीवन आहे ते काही प्रमाणात विस्कळीत देखील झालं होतं। मात्र भाजीपाल्याचे दर देखील वाढले होते, त्यामुळे गृहिणींना त्याचा मोठा फटका देखील बसला होता। मात्र सध्या आता पुन्हा वाहतूकदाराचा जो संप आहे तो मागे घेतल्यामुळे आपण पाहू शकतो की एपीएमसी मध्ये परराज्यातून जे माल आहे तो येण्यास आता सुरुवात झालेली आहे। मात्र जे दर आहे ते चढेच आहे। कॅमेरा पर्सन दिनेश सह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई।